एक लाख रुपये महिना कमावणारे पण लग्न नाही झालं. म्हणजे नोकरी करताय तर आम्ही मुलगी देऊ आणि नोकरी नसेल करत तर मग तो काहीच म्हणजे याचं काही स्टँडिंगच नाही. याला काही म्हणजे हा कशावरती उभा आहे? याचं कोणत्याही दिवशी बँकरप्ट होऊ शकतो असंच वाटायचं लोकांना. कारण त्याकडे दिवाळखोरही खूप व्हायचे. जो निघाला तो बिझनेस करायचा, अर्धवट काम करायचा, एथिक्स पूर्ण नव्हते. अर्धवट काम केल्याने काम अर्ध सोडून दिल्याने मग त्यांचं रेप्युटेशनच खराब होऊन जायचं आणि बिझनेस डुबून जायचे. त्याच्यामुळे मला खूप लोकांनी म्हटलंय, इव्हन भाजीवाल्या दुकानदारांनी म्हटलंय, 1-1 लाख रुपये महिना कमावणारे भाजीवाले आहे, पण लग्न नाही झालं. त्यांना मुली नाही देत कोणी. म्हटलं त्यांचं काय असेल माहीत नाही. आणि बाकी ब्राह्मणांचं तर फारच जास्ती झालेलं आहे. ब्राह्मणांना तर मुलगीच देत नाही. कारण तर ब्रह्मकर्म करणारे म्हणजे फक्त त्यांनी कटोराच धरलाय हातामध्ये असं समजतात. पण असं नाही, त्यांच्याकडे पण आजकाल मी सगळ्यांकडे कार पाहतोय. सगळ्यांकडे कार झाल्या, घरं झाले त्यांचे. ते दे आर डुईंग व्हेरी वेल. तर हे आपल्या डोक्यातून काढून टाकायला पाहिजे की बिझनेस करणाऱ्याला मुलगी नाही द्यायची किंवा रिस्पेक्ट नाही द्यायचा. रिस्पेक्ट, बिझनेस डिझर्व्ह रिस्पेक्ट. कारण या बिझनेसमॅनमुळे आपला देश चालून राहिला, याच्यात काही शंका नाही.